नमस्कार, प्रावीण्याच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून खूप टेस्टी असे चिप्स. शिल्लक राहिलेल्या चपातीपासून खूप टेस्टी आणि कुरकुरीत असे चिप्स बनवून तुम्ही ते 10 ते 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. खायला एवढे टेस्टी लागतात की मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. चला तर मग खूप हे टेस्टी आणि कुरकुरीत असे चिप्स बनवायला सुरुवात करूया. तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चिप्स बनवण्यासाठी इथे मी एक चपाती घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण चपातीचे चिप्स बनवणार आहोत. इथे मी 2 चपात्यांचा वापर चिप्स बनवण्यासाठी केलेला आहे, पण इथे तुम्हाला कटिंग दाखवण्यासाठी सुरुवातीला मी फक्त इथे एकच चपाती वापरलेली आहे. चिप्सचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही बनवू शकता. चपातीला मी असं मध्यम साईजच्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी ह्या चिप्सचे असे कट मारून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मध्यम साईजमध्ये मी हे कट केलेले आहेत. चपातीचे चिप्स बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करत ठेवलं होतं. एक चिप्स सोडून बघूया, तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. तर इथे चपाती चिप्समध्ये तेल अजिबात राहू नये म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे. तेल चांगलं असं गरम करायचं आहे आणि आपली चपाती पहिल्यापासून भाजलेली असल्यामुळे याला फ्राय व्हायला खूप वेळ लागत नाही आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चपातीला हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे. लो फ्लेमवरती अजिबात फ्राय करायचं नाही, नाहीतर चपातीमध्ये तेल जाणार आणि चिप्स तेलकट होणार. इतर चिप्ससुद्धा आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत आणि चपातीचा कलर लगेच चेंज होतो. याला खूप वेळ लागत नाही फ्राय व्हायला. चांगले क्रिस्पी असे चपातीचे चिप्स फ्राय झालेले आहेत आणि आता यामधलं जे तेल आहे ते आपलं आपण चांगलं असं नितळून घेणार आहोत. इथे आपले सगळे चिप्स फ्राय करून झालेले आहेत. आता या चपातीला आपण फ्राय केलेला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप चांगले असे चिप्स बनून तयार झालेले आहेत. शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चिप्स बनवून बघा आणि मुलांना तर खूपच आवडतील आणि संध्याकाळच्या चहासोबत खूप टेस्टी लागतात. आता मी हे सर्व चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत, त्याची तयारी करून घेऊयात. चिप्सला चटपटीत बनवण्यासाठी इथे आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच हलकंसं आपण इथे मीठ घालणार आहोत. 1 चमचा इथे आपण चाट मसाला घालणार आहोत. हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहोत आणि पाव चमचा गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता. छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले चटपटीत चिप्स तयार करण्यासाठी इथे आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता हा बनवलेला जो मसाला आहे तो आपल्याला चपातीच्या चिप्सवरती टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला चपातीच्या चिप्सवरती टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला चपातीच्या चिप्सला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मसाला टाकून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला चपातीचे चिप्स मिक्स करून घ्यायचे आहेत. हलक्या हातानेच मिक्स करा, कारण जे चिप्स आहेत ते खूप कुरकुरीत असे बनून तयार होतात. त्यामुळे ते तुटायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करा आणि एकदा हे नक्की करून बघा. लहान मुलांना तर खरंच खूप आवडतील आणि ते खूप आवडीने असे खातील. बाहेरचे चिप्स खाण्याचं नावसुद्धा घेणार नाहीत. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि 10 ते 15 दिवस तुम्ही हे चिप्स बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना खायला देऊ शकता. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा.